बारामतीची परिस्थिती आपण पाहिली तर तिकडे राहुरीत सकाळी 9 वाजेपर्यंत 8% मतदान झालंय। या दरम्यान महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। राहुरीत अक्षय कर्डिले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होतीये। दोन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। दिवशी साहेब आपल्यामधून गेले त्या दिवशीपासून एकही व्यक्तीने मला एकट्याला सोडलेलं नाही। सर्व कुटुंबातल्या सदस्यासारखे माझ्यासोबत राहिलेले आहेत। मला साहेबांची उणीव प्रत्येकाने प्रयत्न केला की भासू द्यायची नाही आणि त्यांनी ती दिलीही नाही। पण निश्चितपणे मला पूर्ण विश्वास आहे की हे आज सगळे जे माझ्या मागं उभं आहेत ते साहेबांनी कमावलेले आहेत, त्यांनी घडवलेले आहेत, सांभाळलेले आहेत। म्हणून मला नगर राहुरी पाथर्डीच्या जनतेवरती डोळे बंद करून विश्वास आहे। परिस्थिती चांगली आहे। मी प्रचार करत असताना मला उत्साह होता। शेतकऱ्यांविषयी भाजपविषयी शेतकऱ्यांची खूप मोठी चीड आहे। शेतकऱ्यांविषयी भाजपने काही केलं नाही। भाजप सरकार अपयशी ठरलं असं चित्र खऱ्या अर्थाने असल्यामुळं मतदान हे राष्ट्रवादी पक्षाच्या पवार साहेबांच्या पक्षाला म्हणजे गोविंद मोकाटेला मतदान होणार आहे। आम्ही तिथं विजय प्राप्त करणार। तनपुरेंच्या भूमिकेवर फटका बसायचं काही कारण नाही। पण तनपुरेंचे सगळे कार्यकर्ते म्हणा, तनपुरे म्हणा हे माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहेत। मला निवडून येण्यात काही